नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 याचा संपूर्ण स्वाध्यायाचा भाग 1 बघणार आहोत। आता याच्या अगोदर तुम्ही प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 या स्वाध्यायाचे व्हिडिओ बघितलेले असतील तर आज आपल्याला प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 याचा स्वाध्यायाची उत्तरे बघायची आहेत। आता हा जो स्वाध्याय आहे तो आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 20 वरती दिलेला आहे। यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 1, परत प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5। आता यामधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 म्हणजे भौगोलिक कारणे लिहा या ठिकाणापर्यंत आपण स्वाध्यायाची उत्तरे बघणार आहोत। कारण जर आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे बघितली तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होऊ शकतो, म्हणून आपण याचे 2 भाग करणार आहोत। आता स्वाध्यायामध्ये जे दिलेले प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता ही खूप जास्त असते, कारण शक्यतो यामधील प्रश्न हे बोर्डाला विचारले जातात। म्हणून तुम्ही या प्रश्नांची तयारी ही चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देताना बोर्डाला आवश्यक असणारे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार व्यवस्थित भरपूर उत्तर दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला बोर्डाची तयारी करत असताना ह्या स्वाध्यायाच्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा ही बोर्ड पॅटर्ननुसार असावी त्या पद्धतीने उत्तराची मांडणी केलेली आहे। आता आपण बघूया, पहिल्यांदा अचूक सहसंबंध ओळखा याची उत्तरे बघू, नंतर टिपा लिहा याची उत्तरे बघू आणि नंतर भौगोलिक कारणे लिहा याची उत्तरे बघणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे अचूक सहसंबंध ओळखा, ए विधान आर कारण। आता यामध्ये 2 प्रश्न आहेत, त्यामधला पहिला जो आहे अचूक सहसंबंध ओळखामधील तो या ठिकाणी घेतलेला आहे। ए अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। आर कारण आहे लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्य खर्च वाढतो। आता याची अ, आ, ई हे जे पर्याय असतात ते सगळ्यांना सारखे असतात। आता याचं आपण उत्तर बघूया। याचं जे उत्तर आहे तो शेवटचा मोठा ई आहे ते उत्तर आहे। ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे ए लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते। आर कारण आहे लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे। हे जे 4 पर्याय आहेत ते सगळ्यांना समान आहेत। आता याचं उत्तर बघा, याचं उत्तर सुद्धा मोठा ईच आहे। ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही। आपण सुद्धा अशा पद्धतीनं पूर्ण उत्तर हे परीक्षेमध्ये लिहायचं आहे। आता यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे टिपा लिहा। आता टिपा लिहा यासाठी आपल्याला एकूण 4 आकडे दिलेले आहेत। त्यामध्ये क्रमांक 1 आहे लोकसंख्या वाढ व स्थलांतर, क्रमांक 2 आहे लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर, क्रमांक 3 आहे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना, क्रमांक 4 आहे साक्षरतेचे प्रमाण। आता आपण एक एक प्रश्न घेऊया आणि त्याचं उत्तर सविस्तरपणे बघूया। कारण टिपा लिहा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न बोर्डाला 4 गुणांसाठी असतो आणि टिपा लिहाचा समावेश हा मोठ्या दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये केला जातो। म्हणून आपल्याला टिपा लिहाचं उत्तर लिहित असताना त्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत हे सुरुवातीला माहिती पाहिजेत आणि त्यानंतर याचं उत्तर लिहायचं आहे। मग तुम्हाला लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर या प्रश्नासाठी सुरुवातीला कोणते मुद्दे आवश्यक आहेत ते दिलेले आहेत। मग आता मुद्द्यामध्ये बघा, पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे, त्यानंतर लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर सहसंबंध। सहसंबंधामध्ये एकूण 6 प्रकारचे तुम्हाला मुद्दे दिलेत। पहिला पाहिजे स्थलांतरामुळे लोकसंख्येत वाढ व घट होते, दुसरा स्थलांतराचे आकर्षक घटक व लोकसंख्या वाढ, स्थलांतराचे अपकर्षक घटक व लोकसंख्या घट, परत लोकसंख्या देणारा प्रदेश, लोकसंख्या घेणारा प्रदेश, त्यानंतर स्थलांतरामुळे लोकसंख्या घनता, वितरण, लिंग रचना,
कार्यरत लोकसंख्या यामध्ये बदल. हे उत्तर लिहिल्यानंतर शेवटी आपला समारोप लिहायचा आहे. मग आता सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहूया. प्रस्तावना बघा. व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमचे जातात, तेव्हा त्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट झाल्यास स्थलांतरामुळे बदल होत असतो. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर सहसंबंध. लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर यांचा परस्पर संबंध घनिष्ठ आहे. लोकसंख्या वाढ एखाद्या प्रदेशात झाल्यास स्थलांतराचा वेग वाढतो. लोकसंख्या वाढ व स्थलांतराचा परस्पर संबंध खालील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. पहिला मुद्दा आहे क्रमांक 1, स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होते. सर्वसाधारणपणे लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक कारणांमुळे होत असते. जेव्हा मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असतो तेव्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या सर्वसाधारण पद्धतीने वाढताना दिसते. मात्र लोकसंख्या वाढीमध्ये नैसर्गिक वाढ हा एकमेव घटक नाही. जेव्हा एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येत विशेषतः लोकसंख्या वाढीस स्थलांतर हा घटकही कारणीभूत असतो. तसेच स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये बदल घडून येतो. त्यामध्ये लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होत असते. दुसरा मुद्दा आहे स्थलांतराचे आकर्षक घटक व लोकसंख्या वाढ. एखाद्या प्रदेशात लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेले काही घटक असतात. त्यांना आकर्षक घटक असे म्हणतात. यामध्ये रोजगार, शिक्षण, उत्साहवर्धक हवामान, सुपीक जमीन इत्यादी आकर्षक घटक आहेत. या घटकांना आकर्षित होऊन अनेक लोक अशा प्रदेशात स्थलांतर करतात व या प्रदेशाची लोकसंख्या वाढत जाते. उदाहरणार्थ मुंबई, पुणे इत्यादी मोठी शहरे. तिसरा मुद्दा आहे स्थलांतराचे अपकर्षक घटक व लोकसंख्या घट. एखाद्या प्रदेशातील काही घटक तेथील लोकसंख्येला दूर जाण्यास कारणीभूत ठरतात. अशा घटकांना अपकर्षक घटक असे म्हणतात. यामध्ये प्रतिकूल हवामान, डोंगराळ भूरचना, नापीक मृदा, दुष्काळ, रोजगाराची कमतरता इत्यादी अपकर्षक घटकांचा समावेश होतो. अशा प्रदेशातील अपकर्षक घटकांना कंटाळून लोक तो प्रदेश सोडून इतर प्रदेशात स्थलांतर करतात व त्यामुळे अशा अपकर्षक घटक असणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी होते. उदाहरणार्थ पाचेगाव, कोळे, शेटपळे इत्यादी सोलापूर जिल्ह्यातील खेडेगावातून होणारे स्थलांतर. मुद्दा क्रमांक 4 आहे लोकसंख्या देणारा प्रदेश, लोकसंख्या घट. एखाद्या प्रदेशातील काही घटक तेथील लोकसंख्येला दूर जाण्यास कारणीभूत ठरतात. अशा घटकांना अपकर्षक घटक म्हणतात व त्या प्रदेशामधून लोक इतर प्रदेशात स्थलांतर करतात. अशा प्रदेशांना देणारा प्रदेश म्हणतात. देणाऱ्या प्रदेशामधून इतर प्रदेशात स्थलांतर केल्यामुळे लोकसंख्या कमी होते. पाचवा मुद्दा आहे स्थलांतराचा घेणारा प्रदेश व लोकसंख्या वाढ. एखाद्या प्रदेशात लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेले काही घटक असतात. त्यांना आकर्षक घटक असे म्हणतात व त्यांना आकर्षित होऊन त्या प्रदेशात लोक स्थलांतर करतात. अशा प्रदेशास घेणारा प्रदेश असे म्हणतात. अशा प्रदेशात लोकसंख्या वाढते. उदाहरणार्थ मुंबई हा घेणारा प्रदेश आहे, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 6 आहे स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेत बदल. एखाद्या प्रदेशात स्थलांतरामुळे लोकसंख्या घनता, वितरण, लिंगरचना, कार्यरत लोकसंख्या यामध्ये बदल होत असतो.
स्थलांतराच्या देणाऱ्या व घेणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येमध्ये बदल घडून येतो. आता यानंतर सगळ्यात शेवटी आहे समारोप. वरीलप्रमाणे लोकसंख्या व स्थलांतर यांचा परस्पर संबंध सांगता येईल. आता या ठिकाणी आपण एक टीप बघितलेली आहे. तुम्हाला वाटेल की याचं उत्तर खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे, परंतु जर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स पाहिजे असतील बोर्डाला, तर तुम्हाला अशा पद्धतीनं सविस्तर उत्तर लिहिण्याची सवय लावली पाहिजे. जर तुम्ही कमी प्रमाणात उत्तर लिहिलं तर तुम्हाला खूप कमी मार्क्स मिळतात. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. टिपा लिहामधील दुसरी टीप आहे लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर. आता यासाठी मुद्दे कोणते पाहिजेत बघा. पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे, परत क्रमांक 1 लोकसंख्या मनोरा अर्थ पाहिजे, क्रमांक 2 लिंग गुणोत्तर अर्थ पाहिजे, क्रमांक 3 लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार व लिंग गुणोत्तर. यामध्ये अ विस्तारणारा लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर, ब संकोचणारा लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर, क स्थिरावलेला लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर, आणि शेवटी समारोप. आता आपण प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना. लोकसंख्या अभ्यासामध्ये लोकसंख्या मनोऱ्याच्या साहाय्याने लोकसंख्या वयोगटानुसार रचना, लिंग रचना इत्यादींची माहिती मिळते. लोकसंख्या मनोऱ्यामध्ये वयोगटानुसार लोकसंख्येची विभागणी केली जाते. पहिला मुद्दा आहे लोकसंख्या मनोरा अर्थ. लोकसंख्येची मांडणी वयोगट व लिंग गुणोत्तरानुसार आलेखाद्वारे दर्शवली जाते. त्यास लोकसंख्या मनोरा असे म्हटले जाते. यामध्ये 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 अशा प्रकारे वयोगटानुसार मांडणी केली जाते. स्त्री व पुरुषांचे वेगवेगळे भाग लोकसंख्या मनोऱ्यामध्ये दाखवले जातात. दुसरा मुद्दा आहे लिंग गुणोत्तर अर्थ. दर 1000 पुरुषांच्या प्रमाणात असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. थोडक्यात स्त्री पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हटले जाते. तिसरा मुद्दा आहे लोकसंख्या मनोऱ्याचे प्रकार व लिंग गुणोत्तर. त्यामध्ये पहिला प्रकार आहे अ विस्तारणारा लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर. त्याचं माहिती बघा. सर्वसाधारणपणे विस्तारणाऱ्या लिंग मनोऱ्यात 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असतेच. त्यातही पुरुषांचे प्रमाण जास्त असते व स्त्रियांचे प्रमाण कमी असते, किंवा या वयोगटातील स्त्रियांच्या जीविताचे प्रमाण कमी असते. याचाच परिणाम पुढे कार्यशील गटातही दिसून येतो आणि 15 ते 30 ते 59 या कार्यशील गटातील लोकसंख्येतही स्त्रियांचे प्रमाण कमी असते. ब आहे संकोचणारा लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर. याची माहिती बघा. सर्वसाधारणपणे संकोचणाऱ्या लिंग मनोऱ्यात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण जवळपास समान असते. या मनोऱ्यामध्ये जन्मदर कमी तर मृत्यूदर आणखी कमी असतो. या मनोऱ्यामध्ये तरुण स्त्री व पुरुषांची संख्या कमी असते. क आहे स्थिरावलेला लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर. सर्वसाधारणपणे स्थिरावलेल्या लोकसंख्या मनोऱ्यामध्ये सुद्धा स्त्री व पुरुषांचे प्रमाण जवळपास समान असते. यामध्ये जन्मदर व मृत्यूदर अगदी कमी असतात. लोकसंख्या वाढ अगदीच नगण्य असते. हा लोकसंख्या मनोरा विकसित देशांचे प्रतिनिधित्व करतो. आणि शेवटी आहे समारोप. वरीलप्रमाणे लोकसंख्या मनोऱ्याच्या प्रकारानुसार लिंग गुणोत्तरामध्ये बदल असलेला दिसून येतो. आता टिपा लिहामधील 3 नंबरची टीप आहे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. मुद्दे बघा कोणकोणते पाहिजेत.
पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे, नंतर 1 नंबरला लोकसंख्या व्यावसायिक संरचना अर्थ पाहिजे, क्रमांक 2ला व्यवसायांचे वर्गीकरण पाहिजे, क्रमांक 3ला लोकसंख्येची व्यवसायानुसार संरचना आणि त्यामध्ये प्राथमिक व्यवसाय व लोकसंख्या संरचना, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय व लोकसंख्या संरचना आणि शेवटी समारोप पाहिजे. आता आपण उत्तर विस्ताराने व्यवस्थित बघूया. पहिल्यांदा प्रस्तावना. कार्यशील लोकसंख्येपैकी काही लोक प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा विविध व्यवसायात कार्यरत असतात. यामुळे या विविध व्यवसायातील कार्यशील लोकसंख्येचे प्रत्यक्ष प्रमाण व टक्केवारी आणि देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती यांचा परस्पर संबंध आहे. पहिला मुद्दा, लोकसंख्येची व्यावसायिक संरचना अर्थ. लोकसंख्येची व्यावसायिक संरचना म्हणजे 15 ते 59 वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे व्यवसायानुसार वर्गीकरण म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. व्यवसायामध्ये विविध व्यवसाय व त्यामध्ये कार्यरत लोकसंख्या यामध्ये विविधता आढळून येते. दुसरा मुद्दा आहे व्यवसायांचे प्रकार. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल व मिळणारे उत्पादन इत्यादींच्या साहाय्याने व्यवसायांचे विविध प्रकार केले जातात. यामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय यांचा समावेश होतो. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येची व्यवसायानुसार संरचना. त्यामध्ये आहे प्राथमिक व्यवसाय व लोकसंख्या. एखाद्या देशात प्राथमिक व्यवसायात जर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर असा देश विकसनशील देश दिसून येतो. यालाच कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणतात. याला कारण प्राथमिक व्यवसायात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ पायाभूत सेवा सुविधा, उद्योग आणि कुशल मनुष्यबळ यांना लागणारे विविध व्यवसाय अशा प्रदेशात कमी विकसित झालेले दिसतात. आहे द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय व लोकसंख्या. एखाद्या देशात जशी लोकसंख्येची कार्यकुशलता वाढते तसे प्राथमिक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते आणि द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण वाढते. शैक्षणिक सेवा सुविधा वाढतात. तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उद्योग व्यवसाय वाढतात व साधन संपत्तीची निर्मिती होते. पायाभूत सेवा सुविधा निर्माण केल्या जातात आणि या तांत्रिक प्रगतीच्या आधारे प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्या कार्यरत असूनही प्राथमिक व्यवसाय उत्तम प्रकारे कार्यरत राहतात. याला उद्योगप्रधान अर्थव्यवस्था असे म्हणतात. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. वरीलप्रमाणे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना ही त्या देशामध्ये कार्यरत लोकसंख्येच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असते. आता आपण 3 टिपा बघितल्या. टीप क्रमांक 4 आहे साक्षरतेचे प्रमाण. ही शेवटची टीप आहे. याचे मुद्देभाग कोणते आवश्यक आहेत? पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे. क्रमांक 1ला साक्षरता अर्थ पाहिजे. क्रमांक 2 साक्षरता आणि देशाचा विकास यांचा सहसंबंध लिहायला पाहिजे. क्रमांक 3 साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यास देशाचा विकास जास्त होतो याची माहिती लिहिणं अपेक्षित आहे. आणि शेवटी समारोप. आता उत्तर आपण व्यवस्थित विस्ताराने बघूया. सुरुवातीला प्रस्तावना. लोकसंख्या अभ्यासामध्ये लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हा घटक महत्त्वाचा मानला जातो, कारण साक्षरतेच्या प्रमाणावरून देशाचा विकास अवलंबून असतो किंवा
साक्षरतेचे प्रमाण व देशाचा विकास एकमेकावर परस्पर अवलंबून असतात. पहिला मुद्दा आहे साक्षरता अर्थ. साक्षरतेचे निकष प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे असलेले दिसून येतात. 7 वर्षावरील व्यक्तीस किमान एक तरी भाषा लिहिता वाचता येणे व किमान दैनंदिन जीवनात आवश्यक अंकगणित क्रिया समजून करता येणे या घटकाच्या आधारे व्यक्ती साक्षर आहे किंवा नाही हे ठरवले जाते. काही देशात साक्षरता ठरवण्यासाठी 15 वर्षे गृहीत धरली जातात. क्रमांक 2 आहे साक्षरता आणि देशाचा विकास सहसंबंध. साक्षरता आणि देशाचा विकास हे दोन्ही घटक एकमेकावर अवलंबून असतात. साक्षरता आणि देशाच्या विकासात लोकांचे राहणीमान व स्त्रियांचा समाजातील दर्जा यांचा थेट संबंध असतो. खरं तर साक्षरता आणि देशाचा विकास हे परस्पर पूरक असून ते एकमेकाशी कार्यकारण संबंध दर्शवितात. साक्षरता जेवढी जास्त तेवढी देशाच्या विकासाची शक्यता जास्त असते आणि देशाचा विकास जेवढा जास्त तेवढे साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. तिसरा मुद्दा आहे साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यास देशाचा विकास जास्त. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यास कार्यशील लोकसंख्येचा दर्जाही उंचावतो. अशी लोकसंख्या अर्थातच द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायात जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे साधनसंपत्तीची निर्मिती होते, देशाची आर्थिक वृद्धी होते, लोकांचे राहणीमान सुधारते, वाहतूक, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय सेवा सुविधा यात वाढ होते. या सर्वामुळे देशाची आर्थिक विकासाची पातळी उंचावते आणि या जास्त आर्थिक विकासामुळे पुन्हा शासनाची शिक्षणासंबंधी धोरण बदलते. अधिकाधिक शैक्षणिक सेवा सुविधा पुरवल्या जातात. शिक्षणावरही जास्त जोर दिला जातो आणि लोकसंख्या अधिक कार्यकुशल होते. आणि शेवटी लिहायचं आहे समारोप. देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक हा साक्षरता असतो. म्हणून एखाद्या देशाची साक्षरता आणि आर्थिक विकास हे परस्पर पूरक आहेत. अशा पद्धतीने आपण टिपा लिहा. ह्या 4 क्रमांकाची उत्तरं बघितलेली आहेत. आता आपला प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा हा बघायचा आहे. त्यामध्ये एकूण 4 भौगोलिक कारणे आपल्याला स्वाध्यायासाठी दिलेली आहेत. मग यामध्ये बघा क्रमांक 1 विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. क्रमांक 2 लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. क्रमांक 3 जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. क्रमांक 4 स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. अशा पद्धतीने एकूण 4 प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. बोर्डाला आपल्याला हा प्रश्न एकूण 12 गुणांसाठी असतो आणि एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी आपल्याला 3 गुण असतात. मग 3 गुणानुसार आपलं उत्तरसुद्धा व्यवस्थित मुद्देसूद लिहावं लागतं. मग आता आपण एका एका प्रश्नाचं उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 1 आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. आता उत्तर लिहिताना बघा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. पहिल्यांदा जसं वाक्य दिले तसं लिहिलंय. विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. सोलप्युराम कारण डॅश आणि मग उत्तराचे मुद्दे आहेत ते मुद्दे एकाखाली एक लिहायचे आहेत आणि जे आपण उत्तर लिहिणार आहोत ते सुद्धा पुढं असं एकाखाली एक लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आपले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्या इथे व्यवस्थित दिसतात. या ठिकाणी तुम्ही हे जे मुद्दे आहेत 1, 2, 3 हे रोमनांक काढले तरी चालतील किंवा अशा पद्धतीनं क्रमांक लिहिले तरी चालतील. आता उत्तर बघा क्रमांक 1 आहे
विकसित राष्ट्रांमध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. ही शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे शेतीमध्ये गुंतलेली लोकसंख्या कमी आहे. क्रमांक 2, विकसित देशात कार्यशील लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या ही द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक आर्थिक क्रियामध्ये गुंतलेले आहे. क्रमांक 3, विकसित देशांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जातो. औद्योगिकरण, नागरीकरण यामुळे द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायाच्या संधी अधिक आहेत. त्यामुळे विकसित देशातील कमीत कमी लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. आणि शेवटी इत्यादी. क्रमांक 2चा प्रश्न बघा. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. याचं उत्तर, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. कारण क्रमांक 1, ज्या व्यक्तीस लिहिता वाचता येते व गणितीय प्रक्रिया करता येतात त्या व्यक्तीस साक्षर असे म्हणतात. क्रमांक 2, जसे साक्षरतेचे प्रमाण वाढत जाते तसे लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारतो. स्त्रियांना समाजात चांगला दर्जा प्राप्त होतो. क्रमांक 3, साक्षरतेमुळे कार्यकुशल मनुष्यबळाची निर्मिती होते व द्वितीयक व तृतीयक व्यवसायात त्यांना चांगली संधी मिळू शकते व देशाचा आर्थिक विकास होतो. क्रमांक 4, लोकसंख्येची साक्षरता आणि देशाचा सामाजिक आर्थिक विकास परस्पर पूरक आहेत, तसेच एकमेकावर परिणाम करतात इत्यादी. आता यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. आता या प्रश्नाचं उत्तर, जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. स्वल्पविराम कारण डॅश. क्रमांक 1, जेव्हा 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या वाढत जाते तसे कार्यशील लोकसंख्येचे कार्यशील गटातील प्रमाण वाढत जाते. क्रमांक 2, कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते तसा देशावरील आर्थिक भारही कमी होतो आणि तेव्हा ही उपलब्ध लोकसंख्या विविध व्यवसायात कार्यरत होते. क्रमांक 3, यामुळे एकूणच आर्थिक वृद्धी होऊन संपत्तीमध्ये वाढ होते. याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर होतो व त्यामध्ये वाढ होते. क्रमांक 4, या आर्थिक वाढीचे अप्रत्यक्ष लाभ लोकसंख्येला होतात व लोकांचे उत्पादन वाढते, राहणीमान सुधारते, वाहतूक, शिक्षण, आरोग्य यासारख्या सेवा सुविधांमध्ये वाढ होते इत्यादी. आता यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. हा भौगोलिक कारणे लिहामधील शेवटचा क्रमांक आहे, 4. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. याचं उत्तर बघा. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. स्वल्पविराम कारण डॅश. क्रमांक 1, काही आकर्षक व अपकर्षक घटकामुळे किंवा कारणामुळे स्थलांतर घडून येते. क्रमांक 2, मानवाचा एखाद्या ठिकाणी वस्ती करून राहणे हा स्थायी स्वभाव झाला आहे, त्यामुळे विविध कारणासाठी मानवास स्थलांतर करावे लागते. क्रमांक 3, रोजगाराची संधी, उत्तम राहणीमान, आल्हाददायक हवामान यासारख्या आकर्षक कारणामुळे होणारे स्थलांतर शक्यतो दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी असते. परंतु नैसर्गिक आपत्ती, सामाजिक संघर्ष, देशाची किंवा प्रदेशाची फाळणी, राजकीय अस्थिरता, युद्ध यासारख्या अपकर्षक घटकामुळे होणारे कायमस्वरूपी स्थलांतर असते असे नाही. लोक सतत इच्छेनुसार वास्तव्याचे ठिकाण बदलतात इत्यादी. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1
अचूक सहसंबंध ओळखा. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा. याची उत्तरं बघितलेली आहेत. आपण यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेला जो भाग आहे प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा, प्रश्न क्रमांक 5 सविस्तर उत्तरे लिहा यांची उत्तरे बघणार आहोत. तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँकेचे सुद्धा प्रश्न उत्तरे हे बघायला मिळतील. जर तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.